रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज और सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. तर ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर म्हणजे फिशर्स नोटेशनशी रिलेटेड आपण ओपन चेन स्ट्रक्चर बघितलं. तर ते जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे इट डज नॉट एक्सप्लेन ऑल द प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला ओपन चेन स्ट्रक्चर वरून एक्सप्लेन करता येत नाही. म्हणून नवीन सायक्लिक स्ट्रक्चरची गरज पडली. It is necessary to consider the new cyclic or ring structure of glucose. As open chain structure of glucose does not explain all the properties of glucose, we have to consider cyclic structure of glucose. तर हे जे cyclic structure of glucose आहे हे दोन प्रकारचं असतं. There are two types of cyclic structures of glucose and these cyclic structures are in equilibrium with each other थ्रू ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं एक सायक्लिक स्ट्रक्चर असेल, दुसरं सायक्लिक स्ट्रक्चर असेल. हे फर्स्ट सायक्लिक स्ट्रक्चर सेकंड सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये आणि सेकंड सायक्लिक स्ट्रक्चर पुन्हा फर्स्ट सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये इंटर कन्वर्ट होत असतं. मात्र हे होत असताना मध्ये ओपन चेन स्ट्रक्चर येतं. ओपन चेन स्ट्रक्चरच्या थ्रू ते इंटर कन्वर्ट होत असतं, इक्विलिब्रियम अटेन होत असतो. तर all properties of glucose cannot be explained on the basis of open chain structure of glucose and therefore we have to consider cyclic structure or ring structure of glucose. There are two ring structures or cyclic structures of glucose and these two structures are interconvertible or they are in equilibrium with each other through open chain structure. मग आता हे जे सायक्लिक स्ट्रक्चर आहे हे बनवायचं कसं किंवा बनतं कसं. तर ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे आणि ओपन चेन स्ट्रक्चर मध्येच हायड्रॉक्सिल ग्रुप सुद्धा आहे. एकदा आपण पुन्हा ओपन चेन स्ट्रक्चर काढूया फिशर्स नोटेशन नुसार. हा पहिला कार्बन ॲटम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा शेवटचा सिक्स्थ कार्बन ॲटम. तर थर्ड कार्बन ॲटमचा OH लेफ्टला, बाकी सगळे OH राईटला. जर आपण विचार केला तर ग्लुकोज हा पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप्स आहेत. एक म्हणजे अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आणि दुसरा म्हणजे हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप है ना. तर हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप आणि अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप यांच्यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl ऍसिटल फॉर्मेशन रिएक्शन आपण पाहिलेले. हेमी ऍसिटल आणि एसिटल फॉर्मेशन रिएक्शन, हेमिकीटल कीटल फॉर्मेशन रिएक्शन. तर अल्डिहाइड आणि हायड्रॉक्सिल ग्रुपची ऍडिशन रिएक्शन होत असते. कीटोन आणि हायड्रॉक्सिल ग्रुपची ऍडिशन रिएक्शन होत असते. कार्बोनिल कंपाउंड्स अंडरगो ऍडिशन रिएक्शन विथ हायड्रॉक्सिल ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. मग आता कार्बोनिल ग्रुप आणि हायड्रॉक्सिल ग्रुपची इंटरॅक्शन होत असते, एकमेकांसोबत रिएक्शन होत असते. तर ग्लुकोज मध्ये पहिल्या कार्बन ॲटमवर फॉर्मिल ग्रुप आहे म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक कार्बन ॲटमवर OH ग्रुप आहे. तर यांची केमिकल रिएक्शन व्हायला पाहिजे, आपसात रिएक्शन व्हायला पाहिजे. तर आता कुठल्या OH ग्रुप सोबत रिएक्शन होणार, सेकंड वर, थर्ड वर, फोर्थ वर, फिफ्थ वर, सिक्स्थ वर, तर ते डिपेंड करतं स्टॅबिलिटी ऑफ रिंग स्ट्रक्चर. जर सेकंड कार्बन ॲटमवर रिएक्शन झाली असती तर 3 मेंबर्ड रिंग तयार झाली असती. थर्ड सोबत रिएक्शन झाली असती 4 मेंबर्ड रिंग. फोर्थ सोबत रिएक्शन झाली असती 5 मेंबर्ड रिंग. फिफ्थ कार्बन ॲटमच्या OH सोबत जर रिएक्शन झाली तर आपल्याला 6 मेंबर्ड रिंग मिळेल आणि 6 मेंबर्ड रिंग जी आहे ती जास्त स्टेबल असते. म्हणून अल्डिहाइडिक कार्बन ॲटम म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप आणि फिफ्थ कार्बन ॲटमचा हायड्रॉक्सिल ग्रुप याच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन आपल्याला हेमी ऍसिटल मिळेल. हेमी ऍसिटल पुन्हा दोन प्रकारचे असतील का ते बघूयात. तर इथे सेकंड कार्बन ॲटम कायरल कार्बन ॲटम आहे, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. आता अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह, कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह. फिफ्थ कार्बन ॲटमचा OH आहे त्याला थोडंसं मी वेगळं लिहिते. ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह असेल आणि हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह असेल. मग हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तो डेल्टा निगेटिव्ह. ड्राय HCl ची रिएक्शन, ड्राय HCl च्या प्रेझेन्स मध्ये हेमी ऍसिटल तयार होत असताना जो पॉझिटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह मध्ये ऍड होईल आणि जो निगेटिव्ह पार्ट आहे तो पॉझिटिव्ह मध्ये ऍड होईल.
तर हा जो डेल्टा एच प्लस आहे हा डेल्टा निगेटिव्ह ऑक्सिजन मध्ये ऍड होईल आणि हा जो डेल्टा ओ निगेटिव्ह ऑक्सिजन आहे हा डेल्टा प्लस कार्बन मध्ये ऍड होईल. तर लिहिताना कसं लिहावं लागेल आपल्याला बघा, इथे सेकंड कार्बन ऍटम मी जसाच्या तसा लिहिते, थर्ड कार्बन ऍटम जसाच्या तसा, फोर्थ कार्बन ऍटम जसाच्या तसा, फिफ्थला थोडस सोडून देते आणि सिक्स्थ कार्बन ऍटम पुन्हा एकदा जसाला तसा. फिफ्थ कार्बन ऍटमच्या हायड्रोजनशी आपल्याला घेणं देणं नाही, तो तसाच राहील. आता आपण ऍडिशन करूया COH. ठीक आहे, तर इथे OH म्हणताना हा हायड्रोजन ऑक्सिजन सोबत ऍड होईल. मग हा हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह ऍड झाल्यानंतर इथे OH ग्रुप तयार होईल आणि OH ग्रुप हा मोनोव्हॅलंट असतो. ठीक आहे, आता इथे हा ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनला डेल्टा निगेटिव्ह होता, या कार्बनचा डेल्टा पॉझिटिव्हला अटॅच करायचंय. मग आता या दोघांची ऍडिशन कशी होणार आहे, अशी. त्याला असं दाखवता येत नाही, असं वाकडं तिकडे जरी असलं तरी इथे कार्बन असं नाहीये. हे काही बॉन्ड लाईन रिप्रेझेंटेशन नाहीये. या दोन कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डायरेक्ट बॉन्ड आहे, मात्र तो असं आपल्याला क्रॉस करून दाखवता येत नाही, म्हणून आपण असं साईडने दाखवतो. आणि मग मध्ये इथेच काय ऑक्सिजन दाखवायचं तर ऑक्सिजन मध्ये दाखवला जातो. कार्बन आणि हा फिफ्थ कार्बन ऍटम, फर्स्ट कार्बन ऍटम आणि फिफ्थ कार्बन ऍटमच्या मध्ये ऑक्सिजन ऍड म्हणजे ऑक्सिजन येतो हेमी ऍसिटल तयार होत असताना. तर असा एक प्रकारचा पुन्हा हेमी ऍसिटल तयार होईल. इथे सेकंड कार्बन ऍटम कायरल कार्बन ऍटम होता, थर्ड कार्बन ऍटम कायरल होता, फोर्थ कायरल होता, फिफ्थ कायरल होता आणि आहे आणखी एक कार्बन ऍटम कायरल तयार झाला, तो म्हणजे फर्स्ट कार्बन ऍटम. फर्स्ट कार्बन ऍटम आधी डबली बॉन्डेड ऑक्सिजन सोबत होता आणि ऑक्सिजन सोबत डबली बॉन्डेड असल्यामुळे त्याच्यात कायरलिटी नव्हती. मात्र हेमी ऍसिटल तयार झाल्यानंतर ह्या कार्बन ऍटमच्या लेफ्टला हायड्रोजन आहे, राईटला OH आहे, खाली H अशी एक सिरीज आहे आणि पुढच्या बाजूने O आहे. म्हणजे याला कायरलिटी तयार झाली. हा न्यूली तयार झालेला कायरल सेंटर, न्यूली फॉर्म्ड कायरल सेंटर आहे, नवीन तयार झालेला कायरल सेंटर आहे. मग हा जो कार्बन ऍटम आहे याला म्हणतात एनोमेरिक कार्बन ऍटम. इट इज नोन ॲज एनोमेरिक कार्बन ऍटम. न्यूली फॉर्म्ड कायरल सेंटर इज नोन ॲज एनोमेरिक कार्बन ऍटम. फर्स्ट कार्बन ऍटम इज एनोमेरिक कार्बन ऍटम. आता एनोमेरिक कार्बन ऍटम कायरल असल्यामुळे त्याच्यात पुन्हा दोन पोझिशन असतील. एक तर OH ग्रुप राईट साइडला असेल किंवा OH ग्रुप लेफ्ट साइडला असेल. मग OH ग्रुपचे जे दोन पोझिशन आहेत, एक तर OH ग्रुप राईट साइडला असेल किंवा असं पण असू शकतं की OH ग्रुप लेफ्ट साइडला असेल आणि हायड्रोजन उजव्या साइडला असेल. तर दोन पॉसिबिलिटी आहे आणि त्याच्याशी रिलेटेड मग पुन्हा हेमी ऍसिटलचे दोन स्ट्रक्चर असतील. हा फर्स्ट कार्बन ऍटम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा सिक्स्थ CH2OH. इथे लेफ्ट साइडला OH, बाकी काही चेंज नाहीये. हेमी ऍसिटल जसाचा तसाच लिहायचा आहे, फक्त कार्बन ऍटम एनोमेरिक कार्बन ऍटम वर OH ग्रुपची पोझिशन चेंज करायची. OH ग्रुप राईट साइडला असू शकतो किंवा OH ग्रुप लेफ्ट साइडला असू शकतो. तर त्या स्ट्रक्चर मध्ये आपण हा फिफ्थ कार्बन ऍटम इथे अटॅच असेल. त्या स्ट्रक्चर मध्ये आपण OH ग्रुप लेफ्ट साइडला काढलाय, इथे OH ग्रुप आपण राईट साइडला लिहूया. इथे OH ग्रुप राईट साइडला लिहिला आणि हा ऑक्सिजन ऍड होईल. ठीक आहे, पुन्हा एकदा हा फर्स्ट कार्बन ऍटम नव्याने तयार झालेला कायरल कार्बन ऍटम, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. आता ह्या ठिकाणी ह्या कायरल कार्बन ऍटमचा OH राईट साइडला आहे, या कायरल कार्बन ऍटमचा OH लेफ्ट साइडला आहे. त्याच्याशी रिलेटेड पुन्हा दोन प्रकार असतात. मग आता हा जो पहिला स्ट्रक्चर आहे आणि लास्ट वाला स्ट्रक्चर आहे, हे दोन एकमेकांचे एनोमर्स आहे असं म्हटलं जातं. व्हेन कॉन्फिगरेशन ऍट एनोमेरिक कार्बन ऍटम इज डिफरंट, ओनली कॉन्फिगरेशन ऍट एनोमेरिक कार्बन ऍटम इज डिफरंट, then these two structures are known as anomers. फर्स्ट कार्बन ऍटम सोडला तर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ
सगळ्या कार्बन आयटमवर 6th वर कॉन्फिगरेशन पाहायची गरज नाही, पण सगळ्या कार्बन आयटमवर कॉन्फिगरेशन सेम आहे. फक्त फर्स्ट कार्बन आयटम म्हणजे अॅनोमेरिक कार्बन आयटमवर कॉन्फिगरेशन डिफरंट आहे. म्हणून हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर जे आहे यांना आपण अॅनोमेरिक स्ट्रक्चर्स असं म्हणतो. हे ओपन चेन स्ट्रक्चर आहे, हे दोन सायक्लिक स्ट्रक्चर आहे. तर हे सायक्लिक स्ट्रक्चर फर्स्ट आणि हे सायक्लिक स्ट्रक्चर सेकंड. इट इज ओपन चेन स्ट्रक्चर, ओपन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. This first structure and second structure, these are known as anomers. Anomers of each other. These two structures are known as, किंवा ते जे दोन स्ट्रक्चर आहेत त्यांना म्हणतो आपण anomeric form of glucose. Anomeric forms of glucose. तर ग्लुकोज जर ओपन चेन स्ट्रक्चर असेल तर नंबर ऑफ कायरल कार्बन आयटम किती आहे? 4. आणि जर का आपण क्लोज चेन स्ट्रक्चर म्हणजे रिंग स्ट्रक्चर बघितलं तर नंबर ऑफ कायरल कार्बन आयटम वाढतात. 1 कायरल कार्बन आयटम वाढतो, 5 कायरल कार्बन आयटम येतात सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज मध्ये. इथे पण 5 असतील. तर अॅनोमेरिक कार्बन आयटम असल्यामुळे किंवा न्यूली कायरल सेंटर तयार झाल्यामुळे आधीचे कायरल कार्बन आयटम 4 होते, आता कायरल कार्बन आयटम 5 होतील. एमसीक्यूज मध्ये विचारू शकतात की इन ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज नंबर ऑफ कायरल कार्बन आयटम्स आर 4. इन सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज नंबर ऑफ कायरल कार्बन आयटम्स आर 5. तर कायरल कार्बन आयटमची संख्या 1 ने वाढते. आता हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चर मध्ये ही 6 मेंबर्ड रिंग आहे. बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ 5 कार्बन आयटम कायरल कार्बन आयटम आहे आणि 1 ऑक्सिजन आयटम आहे. तर 5 कार्बन आयटम आणि 1 ऑक्सिजन आयटम अशी 6 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक रिंग आहे. सगळेच आयटम कार्बन असते तर ती होमोसायक्लिक रिंग झाली असती. मात्र 5 कार्बन आयटम आणि 1 हेटेरो आयटम अदर दॅन कार्बन आयटम असल्यामुळे ही हेटेरोसायक्लिक रिंग आहे. दिस हेटेरोसायक्लिक रिंग containing 5 carbon atoms and 1 oxygen atom. It is similar to pyran and therefore the cyclic structure of glucose is known as pyranose structure. Pyran जे असतं ते असं असतं. ही 6 मेंबर्ड रिंग आहे. 5 कार्बन आयटम असतील आणि 6वा आयटम जो आहे तो ऑक्सिजन असेल. इट इज 6 मेंबर्ड रिंग containing 5 carbon atoms and 1 oxygen atom. It is similar to that of pyran. Structure of glucose is similar to that of pyran and therefore it is also known as glucopyranose. Cyclic structure of glucose is also known as glucopyranose. आता बऱ्याच वेळा ग्लुकोपायरॅनोजचे 2 प्रकार आहेत. अॅनोमेरिक कार्बन आयटम्स. इथे स्ट्रक्चर पुन्हा काढते मी. हा एक स्ट्रक्चर आणि याच्याशीच रिलेटेड फर्स्ट कार्बन आयटमवर कॉन्फिगरेशन आपल्याला चेंज करायचंय. तो OH लेफ्टला होता, इथला OH आपण राईटला लिहूया. सेकंड कार्बन आयटम, थर्ड कार्बन आयटम, फोर्थ कार्बन आयटम आणि हा फिफ्थ कार्बन आयटम. इथे CH2OH. आता हा ग्लुकोपायरॅनोज, हा पण ग्लुकोपायरॅनोज. मग कळेल कसं की कोणता ग्लुकोपायरॅनोज कसा आहे, म्हणजे कायरलिटी सेंटर कसं आहे. तर त्याला लिहितात अल्फा ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा ग्लुकोपायरॅनोज डिपेंडिंग ऑन कंपॅरेटिव्ह कॉन्फिगरेशन ऑफ अॅनोमेरिक कार्बन आयटम अँड फिफ्थ कार्बन आयटम. फिफ्थ कार्बन आयटमचा OH आणि अॅनोमेरिक कार्बन आयटमचा OH याचं कॉन्फिगरेशन पाहून त्याला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज असं म्हटलं जातं. तर आता इथे हा कायरल कार्बन आयटम त्याचा OH जो आहे तो राईट साइडला आहे. सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ. फिफ्थ कार्बन आयटमचा OH राईटला होता, अॅनोमेरिक कार्बन आयटमचा OH राईटला आहे. याला म्हणतात अल्फा ग्लुकोपायरॅनोज. फिफ्थ कार्बन आयटमचा OH राईटला आहे, अॅनोमेरिक कार्बन आयटमचा OH लेफ्टला आहे.
इथे हा राईटला होता. मग ही जी पोझिशन आहे ही ट्रान्स टाईपची पोझिशन वाटते है ना, अपोजिट पोझिशनला. हे सेम पोझिशनला होते ज्याला आपण सिस टाईपचं म्हणतो, आणि हे क्रॉस मध्ये आले त्याला म्हणतात बीटा ग्लुकोपायरॅनोज. तर हा होता अल्फा ग्लुकोपायरॅनोज, बीटा ग्लुकोपायरॅनोज. सेम टाईपचं ऍडिशन होणार आहे फ्रुक्टोज. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज, जसं आपण ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर पाहिलं तसंच फ्रुक्टोजचं पण सायक्लिक स्ट्रक्चर असेल. थोडी कंपॅरिझन करूयात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये. फ्रुक्टोजचं जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ते असं आहे. सेकंड कार्बन वर कीटॉनिक ग्रुप आहे. बाकी थर्ड कार्बन ॲटमचा OH लेफ्टला असेल ॲज युजल. फोर्थ कार्बन ॲटम, फिफ्थ कार्बन ॲटम आणि सिक्स्थ कार्बन ॲटम. फ्रुक्टोज मध्ये फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम आणि लास्ट कार्बन ॲटम कायरल नाही. थर्ड कार्बन ॲटम, फोर्थ आणि फिफ्थ तीनच कार्बन ॲटम कायरल कार्बन ॲटम आहे. ग्लुकोज मध्ये आणि फ्रुक्टोज मध्ये मुख्य काय काय फरक आहे, तर ग्लुकोज मध्ये नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम आहेत 4, फ्रुक्टोज मध्ये नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम आहेत 3. फ्रुक्टोजचे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर 16 येतील 2⁴, फ्रुक्टोजचे 8 येतील 2�3. ठीक आहे. तर ग्लुकोज जो आहे हा अल्डोज मध्ये येतो, अल्डोहेक्झोज. फ्रुक्टोज इज कीटोहेक्झोज. हेक्झोज आहे हे ठीक आहे, पण ग्लुकोज मध्ये पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, फ्रुक्टोज पेंटाहायड्रॉक्सी कीटोन आहे. ग्लुकोज इज डेक्स्ट्रोरोटेटरी, therefore it is known as dextrose. Fructose is livorotatory, therefore it is लिव्ह्युलोज. लिव्हरोटेटरी असल्यामुळे त्याला लिव्ह्युलोज असं पण म्हणतात. ग्लुकोज इज रिड्युसिंग शुगर, फ्रुक्टोज इज ऑल्सो रिड्युसिंग शुगर. ऍक्च्युअली रिड्युसिंग प्रॉपर्टी ही अल्डिहाइडची प्रॉपर्टी आहे, कीटोजची प्रॉपर्टी नाहीये. पण तरीही फ्रुक्टोज मध्ये अल्फा हायड्रॉक्सी कीटॉनिक ग्रुप असल्यामुळे, अल्फा हायड्रॉक्सी कीटॉनिक ग्रुप असल्यामुळे त्याला रिड्युसिंग प्रॉपर्टीज आहेत. ग्लुकोज इज ऑल्सो रिड्युसिंग शुगर. ही सिमिलॅरिटी झाली, डिफरन्स नाहीये. आपण कंपॅरिझन पाहतो तर सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी दोन्ही बद्दल बघणार आहोत. तर ग्लुकोज इज रिड्युसिंग शुगर नॅचरली, कारण तो अल्डोजेस मध्येच येतोय. फ्रुक्टोज हा कीटोजेस मध्ये आहे, तो रिड्युसिंग शुगर नसायला पाहिजे, पण अल्फा हायड्रॉक्सी कीटॉनिक ग्रुप असल्यामुळे, अल्फा हायड्रॉक्सी कीटॉनिक ग्रुप असल्यामुळे त्याला रिड्युसिंग प्रॉपर्टी येते. तर फ्रुक्टोज इज ऑल्सो रिड्युसिंग शुगर. आता ग्लुकोज मध्ये सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं, आणि सायक्लिक स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला ग्लुकोपायरॅनोज सायक्लिक स्ट्रक्चर मिळतं. तसं फ्रुक्टोजचं पण फ्रुक्टोफ्युरॅनोज स्ट्रक्चर मिळतं. आता ग्लुकोपायरॅनोज का म्हटलं ते आपण पाहिले की ग्लुकोजचे जे सायक्लिक स्ट्रक्चर आहे ते पायरॅन सारखं आहे. 6 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक रिंग कंटेनिंग 1 हेटेरो ॲटम ॲज अ ऑक्सिजन. तसंच फ्रुक्टोजचं फ्युरॅनोज ही 5 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक रिंग containing 1 hetero atom oxygen and 4 कार्बन ॲटम्स अशी रिंग असते. आणि फ्रुक्टोजचे जे सायक्लिक स्ट्रक्चर आहे ते फ्युरॅन सारखं असतं, म्हणून त्याला फ्रुक्टोफ्युरॅनोज असं म्हणतात. तर सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज बद्दल पाहूया. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज, जसं ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आणि 5th कार्बन ॲटमचा हायड्रॉक्सिल ग्रुप याच्यामध्ये हेमी ॲसिटल फॉर्मेशन झालं, तसंच इथे कार्बोनिल ग्रुप म्हणजे कीटॉनिक ग्रुप आणि एका हायड्रॉक्सिल ग्रुपचे ऍडिशन होऊन हेमी ॲसिटल तयार होईल. मग तो OH ग्रुप कुठला? जर फर्स्ट आणि सेकंड मध्ये झालं तर 3 मेंबर्ड रिंग तयार होईल. सेकंड आणि थर्ड मध्ये पुन्हा 3 मेंबर्ड रिंग तयार होईल. सेकंड आणि फोर्थ मध्ये 5 मेंबर्ड रिंग तयार होईल. 5 मेंबर्ड रिंग नाही होणार, यात एक मेंबर वाढून जाईल फक्त. या दोघांमध्ये झाली तर 3 मेंबर्ड रिंग, या सेकंड आणि थर्ड मध्ये झाली तर 3 मेंबर्ड रिंग, सेकंड आणि फोर्थ मध्ये झाली तर
4 मेंबर्ड रिंग आणि सेकंड आणि फिफ्थ मध्ये झाली तर 5 मेंबर्ड रिंग तयार होईल. ठीक आहे, एक ऑक्सिजन ऍड होऊन जाईल. तर सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या सायक्लिक रिंग्स आहेत त्या 5 मेंबर्ड रिंग आणि 6 मेंबर्ड रिंग जास्त स्टेबल असतात. 6 मेंबर्ड रिंग ही 5 मेंबर्ड रिंग पेक्षाही जास्त स्टेबल असते. मात्र इथे पॉसिबिलिटी नाहीये. कायरलिटी सेंटर आणि सगळं कॉन्फिगरेशन आपण बघितलं तर सेकंड कार्बन ॲटमचा कार्बोनिल ग्रुप आणि फिफ्थ कार्बन ॲटमचा OH याच्यामध्ये हेमी ऍसिटल फॉर्मेशन होईल आणि 5 मेंबर्ड रिंग तयार होईल. ती जी 5 मेंबर्ड रिंग असेल ती 5 मेंबर्ड रिंग मध्ये 4 ॲटम असतील कार्बन ॲटम आणि एक असेल हेटेरो ॲटम ऑक्सिजन. आणि ते जे स्ट्रक्चर आहे हे असं या टाइपचं असेल. हे असतं फ्युरॅन टाइपचं. त्याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहे 4 आणि एक हेटेरो ॲटम आहे 5वा. तर जसं 4 कार्बन ॲटम 4 कार्बन ॲटम आणि एक हेटेरो ॲटम ऑक्सिजन यापासून तयार झालेले फ्युरॅन रिंग सारखं हेमी कीटल फॉर्मेशन असेल फ्रुक्टोज मध्ये. जसं आपण हेमी ऍसिटल म्हणतो अल्डिहाइड साठी, कीटोन असेल तर हेमी कीटल तयार होईल फ्रुक्टोज पासून, म्हणून मग त्याला म्हणतो आपण फ्रुक्टोफ्युरॅनोज. काय ऍडिशन रिएक्शन होईल ते बघा. ही ओपन चेन स्ट्रक्चर. या ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये कार्बोनिल कार्बन ॲटमचा ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह, कार्बन ॲटम डेल्टा पॉझिटिव्ह. फिफ्थ कार्बन ॲटमचा ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह, हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह. ऍडिशन करायची. इथे लिहिते मी वरचा CH2OH थोडासा आपण लेफ्ट राईट साइडला त्याला चेंज करूया, कारण वरून आपल्याला बॉन्ड बनवायचा आहे. तर CH2OH वर न लिहिता मी साइडला लिहिला. इथे जो हायड्रोजन आहे खालचा हायड्रोजन ॲटम तो ऑक्सिजन मध्ये ऍड होईल. हा हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजन मध्ये ऍड झाला तर तो कार्बन ॲटम जो आहे इथे तयार होईल OH. नंतर हा कार्बन ॲटम फर्स्ट आहे. CH2OH चा फर्स्ट कार्बन ॲटम, हा सेकंड, थर्ड कार्बन ॲटमचा OH, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे का CH2OH हा फर्स्ट कार्बन ॲटम आहे, CO सेकंड कार्बन ॲटम, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. इथे CH2OH हा फर्स्ट कार्बन ॲटम, हा सेकंड झाला, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा सिक्स्थ. फिफ्थ कार्बन ॲटमचा हायड्रोजन कार्बोनिल ऑक्सिजन मध्ये ऍड झाला. आता हा ऑक्सिजन जो आहे तो कार्बोनिल कार्बन मध्ये ऍड करायचा आहे. मग कार्बोनिल कार्बन मध्ये ऍड करण्यासाठी आपण त्याला साइडने ऍड करतो. असं तिरपं कट करून आपल्याला ऍड नाही करता येत. तर हा कार्बन ॲटम मध्ये ऍड झाला, कार्बोनिल कार्बन ॲटम मध्ये ऍड झालाय. बाकी इथे टेट्राव्हॅलन्सी साठी हे स्ट्रक्चर असेल. तर हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला आपण म्हणतो फ्रुक्टोफ्युरॅनोज स्ट्रक्चर. पुन्हा त्याचे दोन फॉर्म येतील. हा जो कार्बोनिल कार्बन ॲटम होता सेकंड कार्बन ॲटम जो कायरल नव्हता आता कायरल झाला, मात्र तो फर्स्ट नाहीये सेकंड कार्बन ॲटम ॲनोमेरिक कार्बन ॲटम. ग्लुकोज मध्ये फर्स्ट कार्बन ॲटम ॲनोमेरिक कार्बन ॲटम झाला होता, फ्रुक्टोज मध्ये सेकंड कार्बन ॲटम ॲनोमेरिक कार्बन ॲटम होईल. मग आता ॲनोमेरिक कार्बन ॲटमचं कॉन्फिगरेशन पाहून त्याला अल्फा आणि बीटा असं नाव लिहिलं जातं. कधी कधी हा OH ग्रुप राईटला असेल, कधी कधी OH ग्रुप लेफ्टला असेल. OH लेफ्टला आला तर CH2OH ला राईटला यावं लागेल. ऍक्च्युअली हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे, प्लेनर स्ट्रक्चर आहे. आणि ज्या वेळेला टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट होईल म्हणजे 4 सिंगल बॉन्ड येतील म्हणजे कायरल सेंटर तयार होईल त्यावेळेला त्याच्यात टेट्राहेड्रल स्ट्रक्चर येईल आणि मग कायरलिटी आल्यामुळे OH ग्रुपची पोझिशन 2 आहेत पॉसिबल. एकतर OH राईट साइडला असू शकतो किंवा OH लेफ्ट साइडला असू शकतो. जर राईट साइडला असेल तर ते दिसायला कसं दिसेल. हे ओपन चेन स्ट्रक्चर आहे फ्रुक्टोजचं. ते मिडल पोझिशनला लिहिते मी, थोडंसं सरकून घेते. ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये फर्स्ट कार्बन ॲटम CH2OH, सेकंड कार्बन ॲटम C डबल बॉन्ड O, थर्ड कार्बन ॲटम, फोर्थ, फिफ्थ
आणि 6th. हे ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज होतं, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. 3rd कार्बन ॲटम, 4th कार्बन ॲटम, 5th कार्बन ॲटम. 5th कार्बन ॲटमचा OH कार्बोनिल ऑक्सिजन ॲटमचा ऑक्सिजन याच्यात ऍड होईल आणि 5th कार्बन ॲटमचा ऑक्सिजन हा कार्बोनिल कार्बन ॲटम मध्ये ऍड होईल. लिहिताना आपण या CH2OH ला इकडे तिकडे चेंज करू शकतो. तर हे आहे ओपन चेन स्ट्रक्चर किंवा फिशर्स नोटेशन फॉर फ्रुक्टोज. आता OH ग्रुप इकडे आपण लेफ्टला लिहिला, इथे OH ग्रुप राईटला लिहूया. तर CH2OH ला लेफ्टला यावं लागेल. मग पुन्हा एकदा 3rd कार्बन ॲटमचा OH, 4th कार्बन ॲटम, 5th कार्बन ॲटम मध्ये ऍडिशन झालेली असेल आणि हा 6th कार्बन ॲटम. 5th कार्बन ॲटम मध्ये ऍडिशन होऊन हे स्ट्रक्चर तयार होईल. आता 1st कार्बन ॲटम हा आहे, हा 2nd कार्बन ॲटम, 3rd, 4th, 5th, 6th. पुन्हा एकदा 2nd कार्बन ॲटम कायरल आहे, 3rd कायरल आहे, 4th कायरल आहे, 5th कायरल आहे. इथे पण 2nd पण कायरल आहे, 3rd कायरल आहे, 4th कायरल आहे, 5th कायरल आहे. इथे 1st कार्बन ॲटम इकडे. ठीक आहे. तर आता इथे ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये किंवा फिशर नोटेशन मध्ये फ्रुक्टोजचे नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम 3 होते. सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम 4 झाले. म्हणजे ओपन चेन स्ट्रक्चर वरून सायक्लिक स्ट्रक्चर कडे येताना फिशर नोटेशन ओपन चेन स्ट्रक्चर पासून सायक्लिक स्ट्रक्चर म्हणजे ॲनोमेरिक फॉर्म तयार करत असताना कायरल कार्बन ॲटमची संख्या 1 ने वाढते. मग ते ग्लुकोज असू दे नाहीतर फ्रुक्टोज असू दे. ग्लुकोज मध्ये पण कायरल कार्बन ॲटम आधी 4 होते, नंतर 5 झाले सायक्लायझेशन नंतर. फ्रुक्टोज मध्ये आधी 3 होते, नंतर सायक्लायझेशन नंतर 4 झाले. याचं पण कॉन्फिगरेशन आपल्याला अल्फा आणि बीटा मध्ये लिहिता येईल. तर हा जो आहे OH ग्रुप जो आहे तो राईट साइडला आहे. 5th कार्बन ॲटमचा पण OH जो होता तो राईट साइडलाच होता. मग याला आपण म्हणतो अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. फ्रुक्टोफ्युरॅनोज किंवा अल्फा डी फ्रुक्टोज. अल्फा डी फ्रुक्टोज. इथे OH ग्रुप जो आहे तो लेफ्ट साइडला आहे आणि 5व्या कार्बन ॲटमचा OH राईट साइडला होता. क्रॉस मध्ये आलं, ट्रान्स टाइपची पोझिशन आली. इथे हा असतो बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज. बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज किंवा बीटा डी फ्रुक्टोज. बीटा डी फ्रुक्टोज. पुन्हा एकदा बीटा डी हा जो डी आहे हा कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करतो लोएस्ट कायरल कार्बन ॲटमचं. इथे लोएस्ट कायरल कार्बन ॲटम किती कोणता असेल? 5वा. 5th कार्बन ॲटम खालून सर्वात पहिला म्हणजे वरून सगळ्यात शेवटचा खालच्या साईडला असलेला कायरल कार्बन ॲटम त्याचं OH राईटला असेल तर ते डी असतं. मग इथे पण राईटलाच होता, इथे पण राईटलाच होता, म्हणून हा पण डी आहे, हा पण डी आहे. डीचा अर्थ डेक्स्ट्रो रोटेटरी नाही. नाहीतर मग आधीच तुम्ही म्हटले की फ्रुक्टोज तर लिव्ह्युलोज म्हणतात आणि इथे डी कसं लिहिलं? तर डी हे कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करतं लोएस्ट कायरल कार्बन ॲटमचं. ते डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा लिव्हो रोटेटरी एक्सप्लेन करत नाही. फ्रुक्टोज सुद्धा these two anomers alpha D fructofuranones and beta D fructofuranones, they are in equilibrium with each other through this open chain structure. Through this open chain structure, and therefore this alpha D fructose, beta D fructose differ only configuration at 2nd carbon atom, configuration at anomeric carbon atom, and therefore these are known as anomers of each other. These are anomers of each other. Alpha D glucose and beta D glucose anomers. Alpha D fructose and beta D fructose anomers. Glucose, galactose epimers. Epimers मध्ये कायरल कार्बन ॲटम म्हणजे एका कार्बन ॲटमवर कॉन्फिगरेशन चेंज असतं. इथे पण कॉन्फिगरेशन चेंज असतं, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी सेम असतं. हे सायक्लिक मध्ये आहे. नवीन तयार झालेल्या
कार्बन ॲटमवर आहे, कायरल कार्बन ॲटमवर आहे, म्हणून यांना ॲनोमर्स म्हणतात. इपीमर्सला नवीन कायरल सेंटर तयार होत नाही. नवीन तयार झालेल्या कायरल सेंटरचं कॉन्फिगरेशन असतं. नवीन तयार झालेल्या कायरल कार्बन ॲटमवर म्हणजे नवीन कायरल सेंटरवर कॉन्फिगरेशन चेंज असेल तरच त्याला आपण ॲनोमर्स म्हणतो. तर अल्फा डी ग्लुकोज, बीटा डी ग्लुकोज किंवा अल्फा डी फ्रुक्टोज, बीटा डी फ्रुक्टोज हे एकमेकांचे ॲनोमर्स असतील. आता हे आहे फिशर्स नोटेशन आणि हे पण फिशर नोटेशन आहे, पण हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे, ओपन चेन स्ट्रक्चर आहे. जसं आपण फिशर नोटेशन बघितलं तसं आणखी एक नोटेशन असतं हावर्थ नोटेशन, हावर्थ रिप्रेझेंटेशन. ग्लुकोज साठी पण फ्रुक्टोज साठी पण, स्पेशली ते सायक्लिक स्ट्रक्चर साठी असतं. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज इज रिप्रेझेंटेड मोर क्लिअरली इन हावर्थ प्रोजेक्शन किंवा सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज इज मोर क्लिअरली रिप्रेझेंटेड इन हावर्थ प्रोजेक्शन. तर हावर्थ प्रोजेक्शन किंवा हावर्थ नोटेशन काय आहे, त्याचे काय रूल्स आहेत, आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.